तुमचा पगार 15,000 असो वा 50,000, महिन्याच्या 25 तारखेला तुमचा बँक बॅलन्स झिरो का होतो? प्रॉब्लेम तुमच्या पगारात नाही, तो प्रॉब्लेम तुमच्या त्या मानसिकतेत आहे जिला सतत वाटतं लोक काय म्हणतील. नमस्कार, मी ललना थोरात. सागर वेव्हच्या आम आदमी रियालिटी या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहोत अशा एका सापळ्याबद्दल जो मध्यमवर्गीय माणसाला कधी श्रीमंत होऊ देत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एक मार्ग सांगणार आहे. सगळ्यात आधी सर्वसामान्य माणसाला भेडसावणारा प्रश्न, लोक काय म्हणतील, द सोशल प्रेशर. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात एक विचित्र स्पर्धा चालते. शेजारच्याने एसी लावला की आपल्याला देखील उकाडा जाणवला. चुलत भावाने नवीन कार घेतली की आपली जुनी गाडी आपल्याला डबा वाटू लागते. आपण वस्तू गरजा बघून नाही, तर लोकांच्या नजरेत आपलं स्टेटस काय आहे हे बघून घेतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कोणाला इम्प्रेस करण्यासाठी कर्ज काढताय? अशा लोकांना, ज्यांना तुमच्या अस्तित्वाची पर्वा देखील नाही. ही मानसिक गुलामगिरीच आपल्या खऱ्या प्रगतीपासून आपल्याला रोखते. दुसरं, बाय नाव पे लेटर, द न्यू एज ट्रॅप. आता एक नवीन फॅड आलंय, बाय नाव पे लेटर. क्रेडिट कार्ड मिळायला तरी सिबलिंग स्कोर लागतो, पण ही ॲप्स तुम्हाला 5 ते 1000चं क्रेडिट सहजच देतात. आत्ता खरेदी करा आणि पुढच्या महिन्यात पैसे द्या. ऐकायला खूप गोड वाटतं, पण ही तुमची सवय खराब करण्याची पहिली पायरी आहे. लहान लहान गोष्टींसाठी उधार घेण्याची सवय लागली की माणूस कधी मोठ्या कर्जांच्या गर्दीत अडकतो हे त्याला देखील समजत नाही. हे ॲप्स तुम्हाला अशा गोष्टी विकत घ्यायला भाग पाडतात ज्याची तुम्हाला अजिबातच गरज नसते. नंबर 3, कोर कंटेंट, 0% EMIचं न दिसणारं सत्य. जेव्हा आपण 50,000चा फोन नो कॉस्ट EMIवर घेतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण हुशारी केली, पण त्या फॉर्मच्या छोट्या अक्षरांकडे लक्ष द्या. प्रोसेसिंग फी, फाईल चार्जेस, कन्व्हिनियन्स फीच्या नावाखाली तुमच्याकडून आधीच 2 ते 3,000 रुपये वसूल केले जातात. वरून जर एखादा हप्ता चुकला तर त्यावरती लागणारा व्याज आणि दंड इतका असतो की तो फोन तुम्हाला शेवटी 60,000 रुपयाला पडतो. कंपन्यांना माहीत असतं की तुम्हाला फोनची गरज नाही, तुम्हाला दिखाव्याची गरज आहे, आणि तेच तुमचं सर्वात मोठा कमकुवतपणा आहे. द रियालिटी चेक, लाईफस्टाईल इन्फ्लेशन. गंमत बघा, जसा पगार वाढतो तशी आपली स्वप्न नाही तर आपला दिखावा देखील वाढतो. पगार 20,000 असताना आपण साध्या हॉटेलमध्ये जात होतो, 50,000 झाल्यावर आपण कॅफेमध्ये जातो. गाडी तीच असते, पण आपल्याला ती बदलून लक्झरी हवी असते. यालाच म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वाढलेल्या पगाराची इन्व्हेस्टमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त महागाचे मजूर आहात, जे बँकांचे हप्ते भरण्यासाठी काम करत आहात. आता ह्यावर पाहूयात कन्क्ल्युजन अँड सोल्युशन, निष्कर्ष आणि उपाय. तर यातून बाहेर कसं पडायचं? सोपं आहे. कोणतीही चैनीची वस्तू घेण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी ही वस्तू आज घेतली नाही तर माझं आयुष्य थांबणार आहे का? उत्तर नाही असेल तर ती वस्तू घेऊ नका. दुसरा नियम, पगार आल्यावर आधी गुंतवणूक करा आणि मग उरलेले पैसे खर्च करा. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या, कारण जेव्हा तुमच्यावर अडचण येईल तेव्हा हे लोक फक्त बघायला येतील, मदत करायला नाही. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सागर वेव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.